तर मुंबई भाजपकडून बंडखोरी करणाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। मुंबई महापालिकेत अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केलेल्यांचं निलंबन केलेलं आहे। मुंबई भाजपकडून 26 जणांचं 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय। महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत हे निलंबन करण्यात आलेलं आहे। यात माजी नगरसेविका आसावरी पाटील तर नेहल शहा यांचंही निलंबन झालेलं आहे। मुंबई भाजपनं बंडखोरी करणाऱ्यांचं निलंबन केलेलं आहे। महापालिकेत अपक्ष उमेदवारी करत ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्यावर भाजपनं कारवाईचा बडगा उगारलाय। भाजपनं 26 जणांचं 6 वर्षांसाठी निलंबन केलेलं आहे। महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत हे निलंबन करण्यात आलेलं आहे। 26 जणांचं 6 वर्षांसाठी हे निलंबन करण्यात आलेलं आहे। अनेक नाराजांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यामुळे भाजपनं ही कारवाई केली आहे। याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, भाजपकडून कारवाई करण्यात आलेली आहे बंडखोरांवर, यादीत नावं कुणाकुणाची आहे आणि निलंबन करण्यात आलेल्या 6 वर्षांसाठी नेमकं आणखी काय कारवाई भाजपकडून करण्यात येते? बरोबर प्रणिता, आपण बघितलं तर भाजपकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। ज्यांनी या ठिकाणी बंडखोरी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये केलेली आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई भाजपकडून करण्यात आलेली आहे। वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामध्ये आपण बघितलं 26 जणांचा समावेश आहे। या 26 जणांना निलंबन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। भाजपमधून 6 वर्षासाठी आपण बघितलं तर हे निलंबन प्रक्रिया असणार आहे। आणि आपण बघितलं या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक आणि मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक या ठिकाणी भाजपकडून होते, कारण की आपण बघितलं भरपूर वर्षांनी महानगरपालिकेची निवडणूक होती आणि यासाठी भरपूर जणांनी तयारी सुद्धा केलेली होती आणि त्यानंतर आपल्याला उमेदवारी मिळाली नसल्यामुळे या ठिकाणी काही भाजपच्या उमेदवारांनी अपक्ष हा अर्ज भरला आणि त्यांनी बंडखोरी या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे त्यांना मोठ्या आता सामोरी जावं लागणार, कारण की या ठिकाणी भाजपकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला, त्यांना निलंबन करण्यात आलेलं आहे। 6 वर्षासाठी या ठिकाणी निलंबन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये आपण बघितलं आसावरी पाटील असतील, नेहल शाह असतील यांचे निलंबन करण्यात असतील, तसंच दिव्या ढोळे, जान्हवी राणे, जय मुगरन नाडा, शोभा साळगावकर असे अनेक जण आहेत, ते 26 जण आहेत, त्यांचे या ठिकाणी निलंबन आपण बघितलं करण्यात आलेले आहे आणि त्यांना 6 वर्षासाठी या ठिकाणी निलंबित केले, कारण की त्यांनी पक्षविरोधी जाऊन या ठिकाणी आपली भूमिका घेतलेली आहे। पक्षाकडून सांगून सुद्धा त्यांनी अर्ज देखील मागे घेतलेले नाही। जेव्हा अर्ज मागे घेण्याची दिवस होता त्यावेळी आशिष शेलार हे स्वतः जाऊन प्रत्येकाला भेटलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी अर्ज मागे घेण्यात देखील सांगितलं होतं। पण आपण बघितलं या ठिकाणी आपल्याला उमेदवारी न दिल्यामुळे या ठिकाणी भरपूर इच्छुक हे नाराज होते आणि त्यामध्ये त्यांनी अपक्ष अर्ज भरला आणि उमेदवारीला तसंच सामोरी गेलेले आहेत आणि त्यानंतर आतापर्यंत या ठिकाणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। 6 वर्षासाठी हे निलंबन असणार आणि 6 वर्ष ते भाजपमधून निलंबन केले जाणार आहेत। जी मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर 26 जणांचं